आज आमच्या मातोश्री ह्या माझ्या नव्या कोऱ्या गाडीमध्ये प्रवासाचा आनंद घेत आहे. मम्मी, तुला लहानपणी तुझ्या काकाला जे मला हिंडवलंस का, मी आज तुला कोटी रुपयाच्या गाडीत हिंडवलं का, तर त्याची सर येणार नाही. मित्रांनो, खरं का खोटं तुम्ही सांगा. कारण आईने आपल्याला लहानपणी कडेवर हिंडलेलं असतंय आणि तिला आज आपण कोटी रुपयाच्या गाडीत हिंडलं तरी त्याची सल, त्याची ती उणीव ही भरून निघता येत नाही. पण त्याचं काही त्याच्या मागे राज बी असेल ना. काय तर राज? मग आता तू गाडीवर जी मला चालवली एवढं फिरून ही करून ना, त्याच्या पाठीमागं काहीतरी राज असेल ना. राज असल्याशिवाय एवढं गाडीवर घेऊन येऊ शकत नाही माणूस. काय तर राज? काहीतरी राज आहे ह्याच्या मागं. तुझं काहीतरी काम असल्याशिवाय तू मला गाडीत घेऊन आला नाही. माझं काय काम असणार आहे? असेल काहीतरी तुझं काम. नाही बाबा, विनाकारण माणूस गाडीत घेऊन येऊ शकत नाही. नाही. ह्याच्या आधी मी किती वेळेस म्हणलं तुला कुठं जायचं असलं मला घेऊन चल, तू मला आलास का घेऊन? त्यावेळेस आज काहीतरी तुझं काम राजकारण काहीतरी वेगळं आहे. नाही. त्यावेळेस तू मला आज गाडीत घेऊन आला. एवढ्या सकाळी सकाळी गाडीत कसं काय घेऊन आला तू आज? मला वाटलं चला काय आज आईला काय वाटलं मस्तपैकी तुला? गाडीत बसू, आपल्या मोठ्या गाडीत तिला बीडला नेऊ, अरे बाबा बीडला नेऊन तिला एखाद्या हॉटेलात खाऊ घालू. हे माझं आजचं दिवसाचं प्लॅनिंग. हाय तुझं प्लॅनिंग मला माहितीये काय आहे ती. मी ओळखून चुकले, पण ज्या वेळेस तुझ्या कोणी येईल ना त्यावेळेस तुला उत्तर देईल मी. नाही मला नाही आव काय पाहिजे. काय नाही पाहिजे ना? आपल्याला काय पाहिजे? मग चल ना जाऊ बीडला आता. मस्त काय नाही पैकी गाडी आहे, काहीतरी आई आहे. काहीतरी प्लॉटचं काहीतरी सुरू होतं. हा काहीतरी राज असल्याशिवाय कोर्टाचं का काहीतरी. हा मला हे असले नखरे जर असले ना, मला इथं माझं तुम्हाला उतर मी उतरणार आहे. नाही आता उतर. गाडी लॉक केली ना? लॉक केली तर लॉक मी ड्रायव्हरला सांगून उतरायचं मला खाली. अगं ही गाडी एकदा लॉक केली का, हा ही आपल्या इच्छित स्थळी जाऊच तर गाडी स्टॉप होत नाही. असं इमाईन उभं राहते तिथं गाडी आहे. नाही इच्छित ते लॉक केलं असतं सिस्टम. ती मला काय सांगू नको. मला तसलं काय असतं ना तर मी सांगितलं नाही म्हणजे मग पुन्हा पटकेलं घेऊन गाडी भर कोर्टात पटकेलं घेऊन मग. कोणते रणके साहेब काहीतरी होतं मॅटर फोन. हे काहीतरी राज असणार आहे तुझं. नाही तुला मी काय, तिथं कोर्टात फटकेलं घेत असते मग मी. तुला काय करायचं नाही. मी समोर जरी कोणी आलं नाही मी मी फटकेलं घेत तुला असते. काय म्हणतोय, तुला तिथं फक्त प्रश्न विचारते. मी त्याचं उत्तर देणार नाही. मी काय प्रश्न? सांगितलं नाही म्हणजे आता प्रश्न विचार, तू मला आणलंस काय? ऐक ना, तुला प्रश्न विचारते तिथे. समजा पण ह्याच्यासाठी आणलंस का मला तू म्हणलं? तुम्ही चंद्रकला चव्हाण आहेत का? हो मी म्हणायचं. नाही सांगणार. मी खोटं सांगणार. तुम्ही एका पायावर उभं राहून साक्षी देऊ शकता का? नाही देणार मी काय करणार? दोन पायावर उभं राहा. नाही देणार मी. काय? माझा अखेरीचा निर्णय आहे, मी देणार नाही. काय देणार नाही? सही देणार नाही ना. काही देणार अगं नाही. सही द्यायचीच नाही तुला. फक्त आपल्याला रेकॉग्नाइज करायचं की ही तूच आहेस का म्हणून. रिकॉपी करणार नाही, रिकाबी करणार नाही, पिकाबी करणार नाही. मी काही करणार नाही. मग कसं करायचं? नाही देणार मी. मला उतर खाली. मी इथून पाय मला तर जाऊ शकते. आता एवढ्या आडराणात कसं उभं जाणार मी. करायचं? काही नाही. कुणी काय रिक्षा उभा करेल मला. माझं मी जाईल. बरं चल कोर्टात चल बघू काय आपण जाणार? गेलं. मी कोर्टात जर गेलं नाही मी फटकेलं घेत असते तिथं. सांगितलं नाही म्हणजे बरं इथंच काय ती जगीर आपलं घराच्या निघून टाक. बरं तुला खाऊ तर घालतो ना मला हाटला. खायचं नाही. मला एखादं आज मग शाबू खा. काहीच खायचं नाही मला. बरं उतर मला यासाठी आणलंच का मला? अगं त्यासाठी नाही आलं म्हणजे. मग? मित्रांनो सांगा मला, हिला आपल्याला जे लहानपणी मला जे कडेवर हिंडले ते ह्या गाडीचं काय होणार आहे का? उणीव भरणार आहे की ती? नाही ना. गाडीचा त्यांना पहिला हप्ता भरायचा आहे. मग तेच काहीतरी दिसतंय वांद. तेव्हा इकडे घेऊन आलास मला तू. नाही सही लागत नाही म्हणले अंगठा फुलीचं औषध देतो खाण्यामध्ये ना अंगठा आणून चिप ऐक. देतो. काही नको काही खोटं बोलू. आहे नको म्हणजे ते बरोबर आहे ते. मी नाही ऐकलंय तसं फोन. काय नाही. ऐकलंय तसं म्हणून ती मला सांगते. काय तसं काय नाही. मग आता घरी तरी सांगायचं ना मला तो. तिथं आल्यावर मध्ये सांगतीस. हळूच काहीतरी हे करून कुरापत काढतात दोघं दुई करून गोड बोलून मला इथं आणले. घरीच सांगायचं ना. गाडी त्यांनाच म्हणायचं असं आहे म्हणून. कशाला इंग्लिश ते माझ्या नावावर गाडी घेतली हप्ता नाही भरला तर मला तास घेते ना उचलून. काम करा ना. त्यांना रानात काम करावतं, हप्ते भरावतं, फिरायला जावा लोकांचे जेवण. हॅलो आलो यायला लागलोय. बघ कसा फोन आला लगे. ठेवू का? ठेव. ओके.